जय खानदेश आणि जय श्रीराम. तर आपल्या खानदेश भाषेमधील दुसरा व्लॉग आणि वरण बट्टी आता पुढे कशी बनवली ते तुम्हाला दाखवते. तर बट्टीचं पीठ तर दळेल होतं आणि आता पाहिजे बट्टीचं पीठ मस्त असं नरम एकदम नरम भिजवायला मी ना पाहिजे. ते कशासाठी पाहिजे आपण तेव्हा तिला वाफ येतो किंवा उकडा येतो ना तर ते पीठ अजून फुलतं तर ते बट्टी कडक होते मग पाणी सोक केल्यावर. म्हणून तिला अगोदरच थोडंसं पाणी ठेवायचं नरम ठेवायचं म्हणजे ते तळल्यावर आहे ना एकदम मऊ होते. आणि मग बट्टी तर मग वांग्याची भाजी तर पाहिजेच. वरण तर मी ना अगोदरच बनवलं होतं. म्हटलं चला मस्तपैकी घोटी वांग्याची भाजी बनवली आणि अशी भाजी झालती ना जसं पंगतची भाजी. आणि ते कशी बनायची ते मला ट्रिक माहिती आहे बरं. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मग मी तुम्हाला सांगेन. आणि पाहिजे मग मस्त बट्टी बी आपली झाली होती. मस्त कट करी घेतली आणि तेलामध्ये जितके बी पीस बसतील ना तेवढे सगळे सोडू दिले. म्हणजे मग आहे ना परत तेलाचं मध्ये परत तळत बसायचा आट आहे ना कमी होईल म्हणून. मग असे पटापट आपली पहिली बॅच रेडी झाली आहे. आणि वांग्याची भाजीची शिट्टी बी मस्त होते आहे. तसा घमघमाट सुटलाय पाहिजे. सुटलं आणि तुमच्या तोंडाला बी पाणी पाहिजे. आपली बट्टी पाहिजे. बट्टी म्हणजे बट्टी बनते बरं. तर मी या पिठाचा बिझनेस अगोदर बी करत होती. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा की ताई 1 किलो पीठ कसं काय देसान वगैरे मी तुम्हाला किंमत बी सांगेन. तर पाहिजे असं मस्त आपलं रेडी झालं आहे जेवण. वरण बट्टी वांग्याची भाजी आणि सोबत निंबू. आणि पीठ जर पाहिजे असेल ना तर मला नक्कीच मेसेज करा. चला मग इथंच बंद करते व्लॉग. बाय.